नमस्कार, माझं नाव प्रशांत अशोक कांबे. हा माझा वर्कशॉप फर्स्ट आहे. मी या 2 दिवस वर्कशॉपमध्ये मी पहिलं प्रथम मॅडमचं मार्गदर्शन ऐकलं. त्यांनी सुरुवात कशी केली, कशी स्ट्रगल त्यांनी केली, त्यांनी आपलं सर्व ते सांगितले, स्ट्रगल सांगितले, ते बघितलं. त्याच्यानंतर आपले महागुरू अजित सावंत सर यांचं पण स्पीच ते चांगलं, त्यांनी पण मोटिवेशनचं सांगितलं होतं. त्याच्यानंतर आता आपले सर सलीस त्यांनी माइंडसेट आपलं पूर्णपणे ओपन केलं. माझं तर माइंडसेट पूर्णपणे ओपन केलं. मी आता फील्डवर मला काम करायला पूर्णपणे इझी झालं. म्हणजे मी पहिला माझं माइंड जे काय झालं हे वाईट होतं, पण आता या 2 दिवसात पूर्णपणे माइंड माझं ओपन झालं आहे. खरंच ही लकीली आहे की मी आता मार्केटमध्ये मी काम करू शकतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव उमेश संतराम बाळा वेगोनिगे, देवगडचा कार्यवाडी. तर कुडाळला वर्कशॉप एक केला होता. त्याच्यानंतर आता हा मोठ्या वर्कशॉपला आपल्या रत्नागिरीला आलो आहे. तर प्रियंका मॅडमांनी जो आम्हाला सल्ला दिला, त्याच्यानंतर सावंत सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, सगळं काही केलं आणि पुढचा प्रवास कसा करावा आणि त्याच्या बिझनेस करते वेळी काय काय फायदे, काय काय तोटे हे आम्हाला सर्व काही सांगितले. त्याच्यानंतर आमचे महागुरू सर नमस्कार, तुम्ही जे काय आम्हाला मार्गदर्शन केलं आम्ही ऋणी आहोत, आम्ही आभार आहोत. कारण आम्हाला सल्ला घेऊन पुढे चालणे आणि आमचा जो बिझनेस आहे ते बिझनेसच्या रूपाने बघता आमचं जे करिअर आहे ते घडवणं तुमच्या जोगी आम्हाला सोपं जाईल. नमस्कार, एवढं बोलून मी काय मला पाहिजे. त्यांचे पहिले आभार. मी काय येत नव्हतो, पण आता इथे आल्यानंतर मला असं म्हणतात की म्हणजे काय लाईफमध्ये कसं चाललं आहे, काय परिस्थिती सध्या झाली आहे, घडवणीचा आणि कशी परिस्थिती झाली होती, कसे स्ट्रगल करून हे किती आहे म्हणजे जे तसं ते आता करायला. तर सर म्हणजे पहिला आपण जे काय म्हणजे टार्गेट फिक्स आहे तसं आपला हाय जो पहिला फोकस करायचा, त्यानंतर आपण काम करायचं हे सांगितलं. कसं पहिलं मेन म्हणजे मला इथे आल्यानंतर घरच्या आठवण आली नाही, हा पूर्ण फॅमिलीच वाटली पाहिजे. हा फॅमिलीचा सहवास वाटला. माझं नाव दशरथ गाडी होतं, किर्लोस आलो आणि आता कालपासून मॅडमांचं पहिलं सेक्शन सुरू होतं. मॅडमांचे एवढे अनुभव जबरदस्त होते की त्यांनी ज्या परिस्थितीतून प्रवास केला आहे ते सगळं ऐकून कसं मनाला थक्क करणार असा सगळा विषय होता. तर सावंत सरांनी सांगितलं दुपारचं जेवणानंतरचं शिक्षण होतं, थोडा प्रॉब्लेम होता त्याही अवस्थेत तरी सांगून आम्ही जबरदस्त ऐकलं. त्यांच्या चांगली स्फूर्ती आहे. आजच्या दिवसभराचा जो सेशन होता त्या सेशनमध्ये सरांचे मार्गदर्शन दिलं. मी टार्गेट करून काम कसं करायचं हा विषय एकदम महत्त्वाचा मला खूप आवडला. आणि त्यानंतर जर आपण म्हणजे आपलं काम बदललं तर आपण बदलू हा विषय चांगला त्यांचा तो विषय घेऊन आज या ठिकाणी आम्ही एवढं तर नक्की शिकलो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सौदी जाधव, मी खंडाळ्यातून आलेलो आहे. माझं हे 3रं वर्कशॉप आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा मी ज्यांच्यामुळे मी या बिझनेसमध्ये आलो ते मांजरेकर सर, त्या मांजरेकर सरांना खूप खूप धन्यवाद. कारण माझ्यासारख्याला कन्व्हिन्स करणं एवढं काय साधं सोपं नव्हतं आणि सरांनी खरोखरच खूप माझ्या पाठीमध्ये भरपूर मेहनत घेतली. माझ्याबद्दल माझे मिसेस आहे ती पहिल्यांदा जॉईन झाली. त्यानंतर तसं काय मी सहजासहजी येणारा नव्हतो. मग सरांनी असंच वर्कशॉप सांगितलं होतं, ते मुंबईमध्ये होतं, रॉयल गार्डनला मिरारोडला. ते पहिल्यांदा वर्कशॉप अटेंड केलं तेव्हा त्याच्यानंतर समजलं की नेमकं कंपनी काय आहे. अगोदर जशी आपण पहिल्यांदा येत असताना एंटर करत असताना असं प्रत्येकाला वाटत असतं की अशा खूप साऱ्या कंपन्या येतात आणि आपल्याला वेळ बनवून जातात.
बऱ्याच ठिकाणी होतं. म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं सर मी स्वतः येईन, स्वतः बघेन आणि मग त्याच्यानंतर डिसिजन घेईन. त्या वर्कशॉपमध्ये पूर्ण असंच आजच्या दिवसासारखं माइंड ओपन पूर्णपणे करून टाकलं होतं. आणि आज पहिल्यांदा जे पहिलं सेशन इथं झालं प्रियंका मॅडमचं, की खरोखर त्यांची जी लाईफ जर्नी पहिल्यांदा ऐकली आणि मला वाटतं इट वॉज वेरी फर्स्ट जर्नी विच आय एव्हर सीन. खरोखर एकदम पत्रावायला झालं की एक महिला देखील एक आपल्या आयुष्यामध्ये सफल होण्यासाठी कोणकोणत्या फेजेस मधून जाऊ शकते आणि त्यांच्याकडे असणारा जो पेशन्स आहे, हा पेशन्स त्याच्यातून पाहायला मिळाला. दुसऱ्या सेशनला आपल्या सर्वांचेच महागुरु सावंत सर, मला वाटतं सर अगदी कुणाच्या प्रत्येकाच्या घरी देखील गेलेले असते, तसे माझ्या घरी देखील आले होते. अगदी खाली बसून मीटिंग करायचं म्हटलं तरी मागे घालायचं आणि मीटिंग करण्यासाठी तयार असतात. त्यांचं मार्गदर्शन नेहमी प्रत्येक वेळी मिळत असतं. यानंतर आजचा जो दुसरा दिवस आहे, या दुसऱ्या दिवसामधून प्रत्येक वेळेला म्हणतात की कंपनीचे मॅनेजमेंट प्रत्यक्षात येतं. बाकी कुठल्या पण कंपन्या असतील त्यांना मॅनेजमेंट काय माहितीच नसते. आणि आज खरोखर आज त्याची प्रचिती आली की मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय आहे. आणि सलील सरांनी आपण शाळेत असलेल्या 2 कानाखाली मागतो कधी कधी एका विद्यार्थी समजा ऐकलं मी टीचर आहे 2 कानाखाली मागायच्या नंतर परत त्याला काम आपली याची जाणीव करून द्यावी लागते. तसंच आपल्या सरांचं सेशन मला वाटलं 2 कानाखाली मागायचा परत हात फिरवायचा हे तुझ्यासाठी काम आले. खरोखर जे स्किल होतं, जे टेक्निक होतं की ते खरोखर मला भावलं की भले तुम्ही चुकलात तरी चालेल, त्याला फटकारायला पण पाहिजे, त्याच्यामध्येच देखील प्रेम असायला पाहिजे. हे देखील मी याच्यातून शिकलो. पुन्हा एकदा इथं आल्यानंतर ही माझीच एक फॅमिली असं वाटलं. कधी कुणाला कुणाचं नाव विचारलं नाही, तू कोणत्या टीम मधला आहे हे माहित नाही, तुम्ही काय करता हे माहित नाही, फक्त एकच माहिती की आपण सगळे एकच काम करतो. एकच भावना होती. कधीच कुणाला नाव विचारलेलं नाही. टीम पण कुणाची काय माहिती नाही. इथे आता बोलतात म्हणून पण फक्त गाडी नाव माहिती आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुणाचे नाव पण माहिती नाही. गाडी नाव जास्तीत जास्त आपल्या सिंधुदुर्गातून आलेलं नाव आहे ते, त्यामुळे ते तेवढंच माहिती आहे, बाकी कुणाचंही नाव माहिती नाही. अशी एक फॅमिली, या फॅमिलीमध्ये आल्यानंतर खरोखर माझं पूर्ण माइंडसेट चेंज झालेलं आहे. नक्कीच याच्यानंतर माझ्यापर्यंत जसं योगदान असेल त्या पद्धतीनं मी योगदान देणारच आहे. आणि भविष्यामध्ये काही जसं सरांनी सांगितलं टार्गेट आहे, तशी देखील माझी देखील टार्गेट आहे. आम्हाला देखील 2 मुलं आहेत. त्या मुलांच्या शिक्षणासाठी आम्हाला खूप सारं त्याच्यावरती जरा फोकस करायचं आहे. हे आमच्या डोळ्यासमोर असलेलं एक टार्गेट आहे. त्याच्या पुढे त्यांना कसं काय उभं करायचं आपल्या पायावरती. आणि या बिझनेसचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नॉमिनी फॅसिलिटी. आज जर आम्ही मेहनत केली तर आमच्या मुलांना मेहनत करायची गरज पडणार नाही. हा एक उद्देश डोळ्यासमोर आहे. अशा पद्धतीनं खरोखर इथं आल्यानंतर माझ्या एका सरांना पुन्हा एकदा धन्यवाद देईन. सायनिका मॅडम देखील इथं आहेत, धुरी सर देखील इथं आहे. या सर्वांनी खरोखरच चांगल्या पद्धतीचा सपोर्ट आम्हाला नेहमीच करत असतात. तर मी सगळ्यांना धन्यवाद देईन. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझं नाव सविता लांबळे. काय कुठं बोलीन पण काय माझ्या भावना समजून मी आता माय लाईफस्टाईलमध्ये आले. म्हणजे एकच आहे, मी बरीच वर्ष हे सगळे जे कार्यक्रम व्हायचे याला सावरकर नाट्यगृह याच्यात म्हणजे याच्यात जॉईन व्हायच्या आधी बसलं. तर तेव्हापासून म्हणजे मला असे बाकी सगळे म्हणजे काय मार्केटिंग काय असं फालतू आहे सगळं. पण मी जेव्हा जाऊन बघायची ना याच्यात काही फालतू नाही, नाही कोणाला फसवत आहे, नाही कोणाचं काही घेऊन जातं, हे स्पष्ट दिसतंय म्हटलं. मग लोक असं का म्हणतात की घेऊन जातात करून परत मागे फिरत नाही. पण बघितलं की आता वर्कशॉप हा मी पहिल्यांदाच अटेंड केलेला आहे. त्याच्यामुळे मला ते सर माहिती सर म्हणाले ना जे आग लागायला पाहिजे ते आग वाजायला लागली. मला फक्त एवढंच आहे की याच्यात म्हणाले पैसा काही मिळत नाही, पण तो करोडो रुपये आज मी इथे शपथ घेते की आज कमवून मी दाखवणार.
मी आपल्या वेळावाकडे काय बोलते का मान्य आदरासून वर्षापूर्ण तुझं मी आज माझं पती लागलंय म्हाका किती वर्ष झाली 7-8 वर्ष झाली त्यापासून मी म्हाका 5 मुलं 1 मुलगो 4 मुली त्या मग त्यांचा एक मुलगो 9वीत होतो आणि मुली माझी 10वीत होती आणि 2 मुलींची वडील असताना लग्न झाली आणि 3री मुलीचं लगीन मी एकट्याने जाऊन स्वतः केली आणि नंतर मला हे चिमणी मॅडम गावले हे सर गावले ते मॅडम गावले असे मी नावा सगळे परत हे योगेश सर गावले सगळ्यांनी सांगितलं मी सकाळी 5:45 तिथे कामात जाते घर कामा करून त्यातून मी घर कामा करून सगळ्या मुलांची संरक्षण केली आज मुलग्यात मी 12वी शिकवलं घर कामा करून आणि मुलीत मी 12वी-13वी शिकून तिला नर्सिंग केलं आणि नर्सिंग करून तिला पुढे पाठवलं ही घर कामा करून आणि मग हे माका सगळे सर लावले आणि मग हे सर म्हणाले तू आता हे काम कर आणि मला हे ना शर्ट घालायचं होतं सर हे शर्ट मला घालायचं होतं तर मी कसं घालणार असं मला वाटायचं हे सगळे घालायचे मला हे सर सांगायले वहिनी मी आपल्या मुलांनी म्हणा व मला हे शर्ट द्या घ्या असं तुमच्या मेहनतीने हे सर एक दिवशी म्हणाले बसवल्याने तू मुलांकडे मागायचं नाही तुझ्या कमाईवर तू शर्ट घालायचा आणि मी तसंच केलं आणि माझ्या कमाईवर मी शर्ट घातलं आणि सगळ्या मुलांनी माझा फोटो बघून सगळी कामवाल्यांनी सगळ्यांनी फोटो बघून काल सत्कार झाला माझं ना याच्यात आचऱ्यामध्ये ते सगळे काम करते ते लोक आता माझ्या पाया पडत लागले की ही बाई घर काम करून एवढी सगळी सरांनी आणि तुम्ही मॅडम हे दीदी मॅडम यांनी एक योगेश म्हणे सगळ्यांनी माका आणि ते मॅडम सगळ्यांनी असे माका हे मॅडम सगळ्यांनी माका सोपट दिले व लोकांची कामं सोडले नाही सर सकाळी 5:45 करून सगळ्या लोकांची कामं करून हे धंदो करून घरातच सर्व धंदो लोक येतात आणि माझे नेतात आणि सकाळी गुरुवारी बैठकीत जातो गुरुवारी बैठकीत जाऊन बैठकीत सकाळी गुरुवारी बैठक असते गुरुवारी जाणार आणि सकाळी मी 6 वाजता दत्तांच्या मंदिरात जाणार सकाळी 5 वाजता 4 वाजता उठणार आणि सद्गुरूंची उपासना करणार आणि त्याच्यानंतर 5:45 भाकरी विक्री वाजून चहा बी वेळ पेशंटची गोळी बिळी खाव 5:45 एकटाच असेल बॅटरी घेतलं काय देवाचं नाम करून नामस्मरण घेऊन आपल्या पित्यावर जाते एकटीच बाई आणि मी 12 वाजता घरात येते आणि 12 वाजता आपल्या एकटी येते जेवण करून ही कामं करून लोक सगळी माझ्याकडे हे सुरू झाल्यापासून लोक आपली येऊन घरामध्ये नेतात ही देवाची सद्गुरूची कृपा आणि मी त्यांनी सांगितलं की त्यांनी सर त्यांनी 50,000 त्यांना त्यांची रँक आहे आपली सुपरस्टार म्हणते रँक. माझं नाव परवानी सरकार तेंदुकडे राजापासून आलेली आणि काय माहिती सरांनी मला गोतावड्या सरांनी सभासद जेव्हा केला नाही ना तेव्हा मी म्हटले काय मला नाही सभासद व्हायचं तरी पण मी झाले पण मला कालपासून फारच आवडलं ते असं आहे त्याच्याने त्याच्या पुढे हे बोलले ना मॅडम शर्ट घालणार तसे मी इलाज करणार ते प्रयत्न आणि जसं वागवायचं तसे ते पद्धतीत होणार आणि जाणार तर ते पण स्वप्न प्रत्येकाचं नक्की इथे पूर्ण आपण प्रत्येकाने प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहायचे. माझं नाव दिलीप पाटील मला जॉब मार्केटिंग या शब्दाचा तिरस्कार वाटायचा पण आता या वर्कशॉपमध्ये बसल्यावरती एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे आवड निर्माण झाली आहे आणि इथून पुढे मी हे काम चांगल्या प्रकारे करणार. पुढे आणा सर पुढे आणा इथे पुढे आणा. नमस्कार, माझं नाव वैभव गावकर. बाकी सगळे ओळख काय देत नाही बोलतो ट्रेनिंग सेशन बद्दल. कालपासून जे इथं ट्रेनिंग घेतलं जसं सर बोलले की मार्केटिंग बद्दल तिरस्कार मला मार्केटिंग बद्दल तिरस्कार नाही पण मार्केटिंग म्हणजे काय नेमकं माझं शिक्षण बीकॉम झालंय त्याच्यामुळे मार्केटिंग हा विषय मला माहित होता पण इथं आल्यानंतर एक्झॅक्ट क्लिक झालं की मार्केटिंग काय आहे. कोणी
कोणत्याही क्षेत्रात असू दे, कोणतंही ऑर्गनायझेशन असू दे, व्यवस्थापन असू दे, तिथे मार्केटिंग केल्याशिवाय त्या व्यवस्थापनेचा फायदा किंवा जो व्यवस्थापन कुठचंही चालत नाही. मार्केटिंग हे करावंच लागतं. हे इथं आल्यानंतर क्लिक झालं. सेकंड सेशन मध्ये अजित सावंत सरांनी इथे ते एकदम चांगल्या आणि सोप्या पद्धतीत आम्हाला समजावून सांगितलं. तसंच पहिल्या सेशन मध्ये प्रियांका मॅडमनी त्यांचं स्ट्रगल सांगितलं. ते एक लेडीज असून कशा पद्धतीने त्यांचा यशस्वी प्रवास स्ट्रगल मधून केला हे इथून आम्हाला या प्रोग्राम मधून समजलं. त्याच्यानंतर नेटवर्क मार्केटिंग मध्ये माय लाईफच का करायला पाहिजे, माय लाईफ याचं पूर्ण डिटेल आम्ही इथे शिकलो या सेशन मध्ये. आणि आज आपले COO सलील मेथू सर यांनी आज छोट्या छोट्या व्हिडिओ मधून आणि एका भिकाऱ्याची मोटिवेशन स्टोरी सांगून जे आम्हाला मोटिवेशन दिले ते खूप खूप म्हणजे खूप अतिशय सुंदर. आणि हा व्यवसाय आपण का करावा, इतर व्यवसाय करत असताना हा व्यवसाय आपल्याला का करावा याचं महत्व आम्हाला इथे पटवून दिलं. सो धन्यवाद. माय लाईफस्टाईल. काही कलाकार होते ते सगळे बाहेर आले ना. स्विमिंग पूल मध्ये पहिल्यांदा किती लोक गेले होते? नमस्कार, मी अमृता गुप्ता साई देवगडमधून आली आहे. पहिल्या दिवशी जे सेशन झालं प्रियंका मॅडमचं, त्यांनी जे आपल्या आयुष्यात जे लहानपणापासून जे भोगलं ते पूर्ण यशस्वी होईपर्यंत ते हालत काढले, त्याचं पूर्ण अत्यंत उदाहरण त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. तसंच सरांनी मार्केटिंगबद्दल सांगितलं की मार्केटिंग कसं करायचं, काय करायचं, त्यातून आपण काय शिकलं पाहिजे. त्यातून छानपैकी अत्यंत छान उदाहरणं दिली आहे. तसंच आज मेथू सरांनी पण आपण कसं जगलं पाहिजे, काय केलं पाहिजे, सिंहासारखं वाघिणीसारखं जगलं पाहिजे हे आज त्यांनी दाखवून दिलं. आणि मला वाटतं सर्वांनी तसंच मेथू सरांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे सिंहासारखं वाघिणीसारखं जगलं पाहिजे असं मला वाटतं. बस एवढं बोलून मी माझ्या भाषेत बोलते. अजून पण स्वइच्छेने बोलणार आहे. नमस्कार, माझं नाव योगेश गाडी आचऱ्यावरून आहे. आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये येण्याच्या अगोदर मी एका नेटवर्क मार्केटिंगमध्ये गेली 4 वर्ष काम केलं होतं, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप म्हणून. आणि त्याच्यामुळे बॉडी लँग्वेज एखाद्या व्यक्तीची काय असते आणि त्या बॉडीच्या पार्टमधला चेकअप सिस्टीम काय असते दोन्ही गोष्टी माहिती होत्या. पण कालांतराने मुंबई म्हटल्यानंतर काही प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यामुळे मी मुंबई सोडून गावी यावं लागलं आणि मग कंस्ट्रक्शन व्यवसायामध्ये माझं वर्किंग सुरू केलं. पण कालांतराने अशी काही गोष्ट होती माय लाईफमध्ये आली. जी व्यक्ती आज व्हिडिओ बनवते त्या व्यक्तीनेच ती माय लाईफ सांगितली होती. पण एक मनात निगेटिव्हिटी होती, आधी तू कमव, तू मोठी हो, त्याच्यानंतर मी बघेन, हे माझं वाक्य तिच्यासाठीच होतं. आणि ती जी स्ट्रगल होती म्हणजे थोडक्यात जो लाईफ प्रवास तुम्ही एकदम जवळून बघितलेला आहे. आज आमच्यासाठी त्या प्रियंका मॅडम आहेत, पण माझी बालपणाची मैत्रीण, इव्हन त्यांची बहीण स्वाती ही माझी क्लासमेट. आणि मॅडमांना मी पिक्या म्हणून आवाज द्यायचो त्यावेळी. ही लहानपणाची ओळख होती. आणि त्यांचा जो जीवन परिचय म्हणजे थोडक्यात 10वीचा पेपर होता आणि त्याच्यानंतर दुसरं सेशन म्हणजे सावंत सरांनी घेतलं, हा 12वीचा पेपर होता. म्हणजे लाईफ नेमकी कशी जगायची हे आपण त्याच्यामधून शिकलो. आणि जे आपण आकडेमोड करतो म्हणजे गणिताचा पेपर सोडवतो, पण आयुष्याचं गणित कसं सोडवायचं याची सुरुवात म्हणजे वजाबाकी असू दे, बेरीज असू दे, भागाकार, गुणाकार सगळं काही या 2 दिवसात शिकायला भेटलं. आणि त्याच्यानंतर एक पंचिंग म्हणतो आपण म्हणजे डिग्री कोर्सेस तो सलील मेथू सरांनी आज म्हणजे आपण म्हणतो ना ग्रॅज्युएशन कम्प्लीट कसं करायचं ते आज या ठिकाणी दाखवलं. आणि गुरु नेमका कोण असावा म्हणजे जो फक्त सल्ला देतो तो नाही, पण तो सल्ल्यासोबत आपल्याला साथ देतो. तसा हा ATS परिवार आणि प्रत्येक व्यक्ती लेवल मॅनेजमेंट पर्यंत आपल्या सोबत आहे, जी आज तळागाळापर्यंत येऊन आपल्याला सपोर्ट करते आहे. दुसरी गोष्ट अशी होती की शिकण्यासारखं खूप काही आहे, पण मी काय शिकतोय, कोणासाठी शिकतोय आणि मला काय करायचं आहे हे ज्याला समजलं म्हणजे थोडक्यात ही आग लावून घेतली पाहिजे, ही आग का लावली पाहिजे
हे ज्याला कळलं तोच या लाईफ मध्ये सक्सेस होऊ शकतो. आणि मला प्रत्येकाला हे सांगायचं आहे, माय लाईफ हा एक शब्द असा आहे, त्याच्यामध्ये घ्यायला गेले तर दोन अर्थ होतात. एक कंपनीचं नाव आहे आणि दुसरं आहे स्वतःची लाईफ. ती कशी घडवायची हे आपल्याला माय लाईफ शिकवणारच आहे. तर आपली लाईफ जी आहे ती सक्सेस करण्यासाठी आपण प्रत्येकाने या ठिकाणी एक असा प्रण जर केला की तुटकं लटकं का होईना की चालत राहणार आहे. आणि जसं फडणवीस म्हणायचे की मी पुन्हा येईन, तसं या माय लाईफ मध्ये मी पुन्हा उभा राहीन, जेणेकरून मला कुणी परत पाडू शकणार नाही. एवढी ताकद ही माय लाईफ आपल्याला देते आहे. धन्यवाद. नमस्कार, मिसेस संजना गुरु. आता माझी सेकंड आरटीपी आहे. एटीपी डीटीपी सर्व मी अटेंड केले आहे आणि दरवेळेला वेगळं काही ना काही शिकायला मिळतं. आणि ते जर आपण आपल्या फील्डमध्ये इम्प्लिमेंट केलं तर डेफिनेटली त्याचा रिझल्ट चांगला येतो आणि याचा मला अनुभव चांगल्या प्रकारे आलेला आहे. या आरटीपीमध्ये आजचं जे फर्स्ट सेशन झालं त्यामध्ये आपल्याकडे CTC लीडर प्रियांका मॅडम यांचं ग्रेट मोटिवेशन मिळालेलं आहे. पण म्हणतात की मोटिवेशन हे स्वतःचं असलं पाहिजे, दुसऱ्याचं असून उपयोग नाही. डेफिनेटली मॅडम तुमच्याकडून खूप इन्स्पायर झालेले आहे मी. तुमचं जे स्ट्रगल आहे ते मी पहिल्यांदा ऐकलं आहे आणि खरोखर एक लेडी काही करू शकते हे तुम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि डेफिनेटली मी काहीतरी त्याच्यामध्ये 90% तरी प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि नंतर आपले सावंत सरजी यांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन मिळतं. तर काल पण त्यांनी देखील सुंदर मार्गदर्शन केलं आणि ते इम्प्लिमेंट करणारच आहे. त्यांनी आपलं MI लाईफस्टाईल का करावं त्याचा एक ग्राफ दाखवला. ऑल ज्या लाईफ सेविंग कंपन्या आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी कम्पॅरिझन करून दाखवलं. ज्यावेळेला आपण फील्डवर जातो ज्यावेळेला ऑब्जेक्शन्स येतात त्यावेळेला ऑब्जेक्शन हँडलिंगमध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. सो थँक्यू व्हेरी मच सर. देन आज आपले मॅनेजमेंटचे CEO सलील मॅथ्यू सरजी यांचं देखील ग्रेट मार्गदर्शन आपल्याला मिळतं. तर त्यांनी मोस्ट इम्पॉर्टंट सांगितलं ते मी खरोखर उद्यापासून इम्प्लिमेंट करणार आहे. सकाळी उठल्यावरती स्वतःला आरशात बघून आय लव्ह यू म्हणायचं. येस, खूप छान आहे ते. स्पेशल मला या आरटीपीमध्ये शिकायला मिळालं सर. आणि डेफिनेटली तुम्ही जे आज आम्हाला मार्गदर्शन केलंय आणि एक मोटिव्ह तुमचा जो टार्गेट आहे तो तुम्ही अचीव करा, तो ठरवून ज्यावेळेला तुम्ही काम कराल त्यावेळेला डेफिनेटली त्याचा रिझल्ट येईल. आणि डेफिनेटली सर मी आज उद्यापासून त्याचे इम्प्लिमेंट करणार आहे. वीकली एवढा एक मी असं टार्गेट धरून ते करणार आहे. सो थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझं नाव पहिलं सेक्शन मॅडममध्ये खूप छान प्रकारे म्हणजे समजून घेतलं. त्या मॅडम ज्या ह्याच्यातून गेल्या त्याच ह्याच्यातून आम्ही सुद्धा जातो. तसंच सरांनी सुद्धा खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं. नमस्कार, माझे नाव पल्लवी लिंगायत. काल जो प्रियंका मॅडमचं सेशन झालं त्याच्यामध्ये त्यांचे प्रॉब्लेम ऐकून असं वाटतं की आपल्याला तरी एवढे प्रॉब्लेम नाही, आपण काहीतरी पुढे जाऊ शकतो. आणि ते प्रॉब्लेम ऐकून खूप मनाला लागलं की त्या एवढ्या करू शकतात तर आपण का नाही करू शकत. आपण सक्सेस होऊ शकतो. आपण जर जिद्द धरली तर आपण सक्सेस करून होऊ शकतो. आणि सावंत सर आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात की आपली प्रेरणा हवी, दुसऱ्यांची प्रेरणा आपल्याला हे होऊ शकत नाही. त्यामुळे ही आपली स्वतःचीच प्रेरणा हवी. आणि सलील सरांनी जी गोष्ट सांगितली की आपण बाहेर पडताना आपलं टार्गेट धरूनच बाहेर पडायचं आणि ते पूर्ण होईपर्यंत घरी यायचं नाही. आणि सर मी तो प्रयत्न करणार आहे आणि करणारच आहे. आणि दुसरं आहे की आपण स्वतःकडे बघत नाही तर उठल्या पहिला आपल्याला आरशाकडे बघून आय लव्ह यू असं म्हणणार. आणि धन्यवाद मला इथे बोलण्याची संधी दिली. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. जो आरशात दिसणारा जो व्यक्ती आहे त्याच्यावर जर आपण प्रेम करत असू ना तर डेफिनेटली आपण ज्याच्याजवळ जाऊ तो 100% आपल्यावर प्रेम करणार आहे ना. तर स्वतःसाठी एकदा आपण प्राऊड फील केलं पाहिजे.
स्वतःला आईला बी बोललं पाहिजे. मग तो प्रॉब्लेम असतो ना की आपण बोलतो ना कधी कधी, अरे सकाळी उठल्या उठल्या कोणाचं तोंड बघितलं, माझं काम नाही झालं. तर ते समजायचं तर मी ते काम माझं होत नसेल तर माझंच तोंड पहिलं बघितलं, म्हणजे काहीतरी कमी आहे माझ्यामध्ये, मग मला माझ्यावर प्रेम वाढवावं लागेल, अजून काम करावं लागेल. येस सर. नमस्कार, माझं नाव मंगेश शीतल कांबळे, राहणार रत्नागिरी. पहिल्या दिवशीचं सेक्शन जे प्रिया मॅडमचं फर्स्ट टाइमच ऐकलं मी. गेली 4 वर्ष मी या बिझनेसचं काम करतो, पण प्रिया मॅडमचं कधी सेक्शन ऐकलं नाही. त्यांच्या जे प्रसंग आहे ते येऊन पुढे प्रसंगाला तोंड देऊन जे प्रयत्न केले, जी स्त्री एवढं प्रसंगातून मोटिवेशन करून पुढे जाते, त्यातून काही शिकण्यासारखंच होतं. ते आमची मिसेस ते सर्वांचे डोळे भरून आले होते त्यांचं हे ऐकून. आणि जे आमचे महागुरू आहेत ते एक वेळोवेळी आम्हाला सपोर्ट करतात. किती वेळा रत्नागिरीत येऊन सांगतात की हे असं करा तसं करा, पण काही मधला गॅप पडला आणि पुढे आता प्रयत्न करणारेच आहेत. आणि मॅथ्यू सरांचं एक असं वाक्य म्हणजे मनाला लागूनच गेलं की जे भिकारीचं उदाहरण दिलं की तो करू शकतो, मोटिवेशन कुठून तरी कुठून घेतो, आपण दुसरीकडे काम करतो, पण तिथून जे त्यांच्याकडून जे मोटिवेशन घेतलं तिथून मला पण काहीतरी घेण्याचा तिथून चालू भेटला, म्हणजे मार्गदर्शन लागलं. आणि तिथून मी पुढे जाण्याचा प्रयत्न करणार. आता इथून टार्गेट पुढे अचीव करण्याचा मी प्रयत्न करणारच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, माझं नाव श्रेया सुरेश लिंगारे. मी साखरपा या गावातून आले आहे आणि ॲक्च्युली यायचं नव्हतंच, पण ते पाठी लागून सरांनी सांगितलं, लक्ष्मीकांत सरांनी, कारण थोडीशी कारणं आहेतच आणि सुट्टी पण ॲडजस्टच होत नव्हती, त्याच्यामुळे काही यायचं जमतच नव्हतं. पण आता संडे आला सो पण सुट्टीला काहीतरी करावं लागतंच. मग थोडंसं खोटं बोलून का होईना पण आली आहे, असं झालंय. आणि पहिल्या सेशनमध्ये, आणि हा वर्कशॉप माझा पहिला आहे आणि मी पहिल्या सेशनला प्रियंका मॅडमचं जे लाईफ जे सगळं ऐकलं, स्ट्रगल एवढं, मग त्याच्यापुढे माझं तर काहीच नाही आहे. आणि मी प्रयत्न करेन त्यांच्यासारखंच मला पण व्हायचं आहे असं मी म्हणेन आता. आणि थोडासा प्रयत्न करेन, थोडासा म्हणजे मी नाही काहीच म्हटलं तर आतापर्यंत जास्त काहीच असं स्ट्रगल असं काहीच नाही केले, सगळं ते ऐकतं मी आलंय. तर मी प्रयत्न करेन एवढं नक्की. थँक्यू. माझे नाव तुकाराम महादेव कुलकर, तालुका राजापूर, गाव चिकलगाव. मी माझी माघारी आजारी असताना आमचे राजापूरचे संतोष राठे यांनी एक विषय घेतला की बाबा तुमच्या घरी आम्ही मीटिंग लावत आहोत. त्याप्रमाणे आमच्या घरी मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये आमची माघारी 2012 साली एवढ्याच टेपलो होती की ही जगते किंवा मरते, कारण तिच्या भावाने सुद्धा माहेरची साडी, माझी बहीण मरणार या नात्याने माहेरची साडी आणून ठेवली होती. परंतु 2015ला मला मायलॉ कंपनी, ही माझी आई असे मी सांगू, तिच्याकडून नॉटरीला हे औषध त्यानं चालू केलं. 8 महिने तिचा कोर्स केला, नंतर तिची तब्येत बरी झाली. आतापर्यंत ती स्वतः आहे. सुंदर गोळ्यासाठी ही सुद्धा मी स्वतः नाही भाई घेत असतो. माझं आता 87 वर्ष रनिंग आहे. सर्व क्षेत्रामध्ये माझं काम चालू आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सगळ्या गोष्टीमध्ये आहे. अजून मी फाटी घेतलेली नाही.
नायनिपा हे अमृत असं समजून मी ज्यावेळी 2015मध्ये शॉपी घेतली 50,000ची आणि त्यावेळेला 95वर मी जोर धरून $2.25 लाख त्यावेळेस मी माल विक्री केलेला होता. मध्यंतर काही मंडळी मला थोडासा विकलपणा झाला, मला सायकली चालवता येईल, हे मेन कारण झालं. मी दुसऱ्यावर अवलंबून राहिलो नव्हतो, परंतु मी महिलांचा पाठलाग करत राहिलो. नंतर आमचे लिंगायत सरांना मी संपर्क साधला फोनवरून आणि त्यांनी आत्तापर्यंत त्यांनी मार्गदर्शन केलं आहे आणि त्या मार्गदर्शनात मी हा वर्कशॉप आत्तापर्यंत नव्हतो त्या 10 वर्षात, पण पहिला वर्कशॉप लिंगायत सरामुळे आम्हाला साध्य झाला. अजूनही आमचे प्रयत्न आम्ही सोडलेले नाही. लिंगायत सरांचे आमचे सावंत साहेबांनी सांगितले की काका 5 माणसं तुम्ही आमच्या ताब्यात द्या, कंपल्सरी 5 माणसं कामात द्या, नंतर काय असेल तर आम्ही विचार करू. आणि तो प्रयत्न माझा आता चालू मी केलेला आहे. जसं आता साहेबांनी सांगितलं त्या नामदेवचं उत्तर दिले, त्याचप्रमाणे मी सावंत साहेबांनी सांगितल्यापासून मी त्या रात्री झोपलो सुद्धा नव्हतो. 5 माणसं मला गाडी करायचीच आहेत, मग ती लेडीज असो की पुरुष असो. आणि तिथपासून मी माझ्या तालुक्यावर संपूर्ण नजर ठेवून आहे आणि त्या प्रयत्नाला मी चालू राहणार आहे. एवढं सांगून मी माझा विषय. नमस्कार सगळ्यांना, माझं नाव सारिका प्रसादे, मी रत्नागिरीची आहे आणि जास्त थँक्यू मी सावंत सरांना बोलेन, कारण मी सगळे सेशन अटेंड केले पण या वर्कशॉपला मी यायला जमत नव्हतं आणि त्याचं कारण मी सावंत सरांना सांगितलं होतं. तर सावंत सर म्हणाले जर तू या वर्कशॉपला आली तर तुला तुझ्या दोन्ही म्हणजे MI लाईफस्टाईलचे पण आणि तुझ्या लाईफचे पण दोन्ही काढणं भेटेल. आणि सेम तसंच झालेलं आहे, कारण पहिला सेशन आपल्या प्रियंका मॅडमचा होता आणि एखादी स्त्री किंवा एखादी महिला किंवा एखादी मुलगी एकदम उच्च स्थानापर्यंत का नाही जाऊ शकत, ह्याचं कारण म्हणजे त्यांची रिअल लाईफस्टाईल सांगितली आणि त्यांनी पहिल्यापासून कसा स्ट्रगल केला तो सांगितला. आणि आता हेही माझ्या आयुष्यात येऊ शकतं पुढे आणि अशी उत्तर मला आतापर्यंत मिळाली आहे. म्हणजे एखाद्या डिसिजन आपण काय कसा घ्यावा आणि कसं स्ट्रॉंग राहायचं हे मला ह्याच्यातून हालवून आलं. आणि तसं दुसऱ्या नेत्यांचा सावंत सेशन झाला तर सावंत सरांनी नेहमी आपल्या रिअल लाईफमध्ये काय होतं तेच सांगितले. जसं आता AI चा जमाना आहे, AI मध्ये सगळं जे नसेल ते पण असू शकतं असं दाखवलं जातं, पण सावंत सरांनी प्रत्येक गोष्ट म्हणजे आता आपण आजचा विचार करतो किंवा उद्याचा करू, आठवड्याचा करू, पण सावंत सरांनी पुढील 5 वर्षाचा 5 वर्षात काय होऊ शकतं हे शिकवलं, हे दाखवलं आणि हे आम्हाला जाणीव करून दिली ह्याची की असं होऊ शकतं. जेव्हा आपल्याला जाणीव होते एखाद्या गोष्टीची किंवा एखादी गोष्ट आपल्याला कळते तेव्हा आपल्याला म्हणतात हां असं करायला पाहिजे, असं होतं. जसं आज सरांनी पण सांगितलं की तुम्ही किती कमवणार आहात ते सांगा. हे अजून अभ्यास करलेलं नाही की मला किती पाहिजे. जर हे त्या दिवशी कळेल आपल्याला की मला नाही एवढेच पाहिजे तरच आपण हे काम करू शकतो. आणि जसं एखादं जसं प्रियंकांनी बोलले, सावंतरांनी बोलले, सर पण म्हणाले की एखादं आपलं इमोशनल कारण असेल तरच आपण पुढे जाऊ शकतो. एक इमोशनली आपण कारण म्हणजे हे आपला म्हणजे बिझनेस हा करू शकतो. तर एक आतापर्यंत जसं मॅडमने सगळं केलं तसं आपण कोणी केलं नाही, तर इमोशनल कारण तसं नाही आपल्याकडे, पण एक कुठलं जे असं पकडायला पाहिजे. दुसऱ्या सेशनमध्ये अशी खूप कारण सरांनी सांगून दिली किंवा मॅडमने सांगितले की पुढे काय घेऊ शकतो, कसं घेऊ शकतो आपण. तर एक कुठलं तरी इमोशनल कारण आपण घेऊ ह्यापुढे आपला बिझनेस वाढवू शकतो. आणि जसं पहिलं सरांनी सांगितलं की स्वतःवर प्रेम करा, स्वतःवर प्रेम केल्याशिवाय आपल्याला पुढे डिसिजन घेता येणार नाही. तर मी नक्की आजपासून हे करेन की आधी स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करेन आणि पुढे एखादा फोकस देऊ घेऊ शकते. आणि परत त्यांनी सादर करायला की मला सांगितलं की तुला दोन्ही उत्तरं भेटली आणि ते उत्तर झालं म्हणून. नमस्कार, नाव पुरुषोत्तम निगत, राहणार रत्नागिरी, सध्या STC आहे. 2 दिवस आपला आजचा जो 2 दिवसाचा RTP झाला खूप छान झाला. त्याच्यासाठी सावंत सरांचं तसेच सर्व RTC लीडर, CTC लीडर
यांचं मनापासून धन्यवाद. माझा हा 4था RTP आहे, जो 5 वर्षापासून सुरुवात केला होता. याच्यात 4था माझा RTP आहे. खूप शिकण्यासारखं आहे. सगळ्यांनी दाखवून दिलं की काय करायचं. जसं की पहिल्या सेशनला प्रियंका मॅडमनी सॅक्रिफाईस का केलं आणि कशासाठी झालं हे कारण होतं त्यांच्याकडं, आणि त्या कारणाला धरून त्यांनी ती सुरुवात केली. आणि यशस्वी होण्यासाठी काय काय करावं लागतं, किती संकटांना तोंड द्यावं लागतं. मॅडमला हॅट्स ऑफ आहे, कारण खूप महिला आहेत तिथे. प्रत्येकाकडे काही ना काहीतरी कारण असतातच, फक्त ते कारण प्रत्येकाला शोधायचे. जसं की आज आमच्याकडे पण काही प्रॉब्लेम झाले होते गेल्या वर्षभरात. काम चांगलं चालू होतं, पण कुठेतरी अडथळा आला, आणि त्या अडथळ्यांना तोंड द्यायचं कसं. तर हा RTP आमच्यासाठी एक संधी घेऊन आलाय, जो आम्ही काही 5-6 महिने बॅकलॉगला चाललो होतो. लिंगायत सरांना मी शब्द देतो की आपले पहिले दिवस आपण पुन्हा आणि टीमला ग्रो करू, एवढा शब्द देतो. कारण मेहनत केलेली फुकट जाता कामा नये. कारण मेहनत प्रत्येकावर डिपेंड होऊन किंवा विश्वास ठेवून प्रत्येकजण ज्या बिझनेस मध्ये येत होतो. मॅडम मगाशी म्हणाल्या की नेटवर्क मार्केटिंगला नावं का ठेवली जातात, तर त्याचं मुख्य कारण आहे जो आणतो तो नसतो, आणि त्याच्यामुळे पूर्ण नेटवर्क मार्केटिंगला नाव ठेवलं जातं. मी पण MSCB मध्ये आहे, पण नेटवर्क मार्केटिंग हा माझा फील्ड नव्हता. पण या बिझनेस मध्ये आल्यानंतर कळलं की नेटवर्क मार्केटिंग का करायचंय. हे माझ्या भावामुळे शक्य झालं, कारण 11 वर्ष तो करतोय. दोन्ही पार्ट टाइम मध्ये करतोय, पण फुल टाइम सारखं काम करतो. कारण 11 वर्षामध्ये खूप त्याने सुद्धा, जसं प्रियंका मॅडमनी स्ट्रगल केलंय, त्यांनी सुद्धा केलेलं आहे. माझा छोटा भाऊ आहे. आम्ही पण घरात निगेटिव्ह म्हणजे सपोर्ट म्हणतात, जसं मॅडमना सपोर्ट नव्हता तसा आमचा सुद्धा सपोर्ट नव्हता. कारण दुर्लक्ष केलं होतं. हा काय कशासाठी करतोय. आज बघायला गेलं तर घरात जवळजवळ 3.5-4 लाख रुपये सहज येतात आमच्या MSCB मधून. तरी पण का करायचं, ह्याचं कारण त्याच्याकडे होतं, कारण त्याचे विजन मोठे. आज बघायला गेलं तर 11 वर्षामध्ये खूप त्याने उभं केलंय. स्वतःच नाही तर आपल्या टीम मध्ये सुद्धा त्याने प्रत्येकाला जे काही स्वप्न आहेत, जसं की आमच्याकडे एक लेडी कदम मॅडम 4थी शिकलेली आहे, त्यांची जी काही स्वप्न होती आणि त्यांना बघून मी या बिझनेस मध्ये रन करायला सुरुवात केली होती. जे व्यक्ती बोलू शकत नाही ती इथून काहीतरी अचिव्हमेंट करते. अचिव्हमेंट म्हणजे काय, तर प्रत्येकाची स्वप्न जी त्याच्यासाठी जो धावतो त्याचीच ती स्वप्न पूर्ण होतात. आणि या बिझनेस मध्ये आल्यानंतरच मला कळलं की स्वप्न आपण स्वप्नात बघतो झोपेमध्ये, पण जेव्हा डोळे उघडे ठेवून बघतो तेव्हा ते स्वप्न इथूनच पूर्ण होतात. असं कारण मी 20 वर्ष झाली MSCB मध्ये फक्त पगार घ्यायचा. जसं सलीम काहीतरी सरांनी सांगितलं की ग्राफ दाखवले काही, आला गेला संपला, म्हणजे 10वे दिवशी आमच्याकडे काही नसतं. हे सत्य आहे, हे त्रिवार सत्य आहे. कारण नंतर मग मागे लागतं, जरा दे रे, अजून तशी वेळ आली नाही, पण इज अ फॅक्ट आहे. तर मॅथ्यू सरांनी जे काही ग्राफ दाखवलेले आहेत, मॅथ्यू सरांचं माझं हे दुसरं ट्रेनिंग मी मुंबईला एकदा घेतलं होतं. देन आता आपण कोकणामध्ये त्याचं, तर मॅथ्यू सरांनी खूप चांगल्या प्रकारे काही उदाहरणं दिले जी स्वतःची किंमत ओळखायला पाहिजे. असं पहिलं सरांनी सांगितलं की किंमत आपली कोणी करू शकत नाही, ते आपण आपली करायचे. आणि त्याचबरोबर त्यांनी खूप सारे उदाहरणं दिले, ज्याच्यामध्ये काही व्हिडिओ दाखवले, जसं की लहान बाळापासून मोठ्यापर्यंत म्हाताऱ्या होईपर्यंत मधला फेज, जसं आपल्या काही कंपनीच्या रँक्स आहेत, त्या रँकला गेल्यानंतर आपण जसं म्हणतो की तो साफ बन गया, तर साहेबां बरोबर ओळखलेलं आहे ते. कारण मॅनेजमेंट ही वरून बघत असते आपण खाली काय करतोय. आणि ते एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलं की रँक डोक्यात जायला देऊ नका, फक्त इथे पैसा कमवा, तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होतील. आणि माझ्या टीमला मी शब्द देतो की आज तुम्ही माझ्या शब्दासाठी तुम्ही इथे सगळेजण उपस्थित राहिला. खूप जणांकडे कारणं होती, तरी सुद्धा ते वेळात वेळ काढून इथे आले. प्रत्येकाने याचा फायदा घ्यावा. आणि सावंत सर आमच्या पाठीशी नक्कीच उभे राहतील.
कारण गेली 2 वर्ष ते आमच्या मार्गदर्शन करत आहेत. प्रत्येक वेळोवेळी मदत सुद्धा करतात. काही अडचणी आल्या तर त्याला लिंगायत सरांच्या माध्यमातून आमची छोटीशी टीम आहे, पण सगळे मेहनती आहेत आणि या सगळ्या टीमला माझ्याकडून शुभेच्छा. आजचा जो आरटीपी झाला त्याच्याबद्दल सावंत सर, प्रियंका मॅडम, आर्टिस्ट लीडर लक्ष्मीकांत लिंगायत सर आणि ऑल ओव्हर ATS ग्रुप यांचं खूप जणांनी एन्जॉय सुद्धा केला, मी सुद्धा केला. कारण वर्षभरात आम्हाला काही एन्जॉयमेंट मिळाली नव्हती, ते वर्षभराची पूर्ण करून घ्यायला मिळाली. तर थँक्यू. एवढं बोलून माझे मी 2 शब्द थांबवतो. नमस्कार, माझं नाव संजय गोतावडे, राजापूरमधून. पहिल्यांदाच कोकणामध्ये वर्कशॉप अटेंड करते आणि मला वाटतं पहिलाचा वर्कशॉप आहे कोकणामध्ये. तर मी धन्यवाद मानेन की सावंत सर, प्रियंका मॅडम यांनी हा प्रोग्राम इथे अटेंड केला, अरेंज केला. आणि आमच्या टीमला आणि माझ्या सिनियर पण म्हणतात ना की आपण जर सिनियरचा हात सोडला नाही तर सिनियर देखील आपल्याला पाठ सोडत नाही. तसंच मी आमच्या माने मॅडम देखील मुंबईहून या वर्कशॉपसाठी इथे आला, त्यांना देखील धन्यवाद देतो. आणि पहिल्या दिवशीच्या वर्कशॉपमध्ये जे प्रियंका मॅडम यांच्याशी पूर्वी फोनवरून ओळख होती, परंतु प्रत्यक्ष प्रियंका मॅडम म्हणजे काय या वर्कशॉपमधून बघायला मिळालं, त्यांची जर्नी काय आहे हे ऐकायला मिळालं त्यांच्याकडून. तर अतिशय खूप स्ट्रगल केलं त्यांनी आपल्या लाईफमध्ये. असं प्रत्येकाच्या लाईफमध्ये असणारच आहे, परंतु कोणत्याही प्रकारे मागे न जाता आपण पुढे जायला पाहिजे ही त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली. त्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद देतो. आणि तसेच आपले महागुरू सावंत सर, ते तर काही मार्केटिंग मधले बाप आहेत, त्याच्यामुळे बोलायला नको. तर त्यांनी एक व्हिडिओ पण दाखवला होता की बाप आणि मुलगी, तर यांच्यामधलं नातं आणि त्यांची नातं पण होत असते. तर हे प्रत्येकाला, जो बाप झालेला आहे त्याला प्रत्येकाला माहिती असेल. पण असंच एक सांगेन की माझ्या लाईफमध्ये पण झालं होतं की 1 वर्षापूर्वी मुलीने म्हटलं होतं की बाबा आपण कार केव्हा घ्यायची. तर तिला म्हटलं थांब, आपण माय लाईफस्टाईलमध्ये आता जॉईन झालोय ना, तर लवकरच आपण कार घेऊ. तर ते जे स्वप्न म्हणजे माय लाईफस्टाईलमध्ये आपण जी उघड्या डोळ्याची स्वप्न पाहतो ती पूर्ण होतात, याची परिस्थिती निश्चितच येते. तर 1 वर्षानंतर 1.25 वर्षामध्येच आता जानेवारीमध्ये मी वॅगनर कार घेतली आणि पूर्ण कुटुंबाला त्यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्याचा एक प्रयत्न मी केला. आणि आलेलं उत्पन्न हे माय लाईफस्टाईल म्हणून तिथून मी सध्या तिकडे चालू आहे. आणि दुसरं सलीम मॅथ्यू सर, त्यांना तर खूप खूप धन्यवाद. कारण त्यांनी देखील जे काही आपण बिझनेसमध्ये काम करतो तर आपले गोल आणि आपलं माइंडसेट जर फिक्स असेल तर निश्चितच आपण आपलं टार्गेट कम्प्लीट करू शकतो. आणि जगायचं असेल तर सिंहासारखं जगा, मांजरासारखे तर सगळेच जगा. तर ही प्रेरणा दिली त्याबद्दल सर्वांच्या सिनियर लोकांचे धन्यवाद व्यक्त करून मी इथेच थांबतो. नमस्कार मॅडम. नमस्कार सॉरी, माझे नाव दीपाली खरा. मी हा वर्कशॉप पहिल्यांदाच अटेंड केलाय आणि मी येत नव्हती ह्या वर्कशॉपला. माझ्या निधी मॅडम आणि संगीता चिमणे मॅडम यांनी खूप मला फोर्स केला, म्हणजे चला तिकडे काहीतरी तुम्हाला बघायला भेटेल, काहीतरी चांगलं शिकायला भेटेल. त्यांच्यामुळे मी खरं तर आज इथे आले, त्यांचे मी खरं आभार मानेल. आणि शिकायला भेटेल. आणि प्रियंका मॅडम, पहिला स्टेशन होता तो प्रियंका मॅडमचा. त्यांनी खूप त्यांचं खूप मेहनत होती. त्यांचं काहीतरी बघून खूप काहीतरी शिकायला मिळालं. आणि त्यांच्यासारखी अशी कुठलीही मेहनत मी करून काहीतरी करेन, हे मला खूप चांगलं शिकायला भेटलं त्यांच्याकडून. आणि महागुरू सर, सावंत सर यांचं तर खूप मार्गदर्शन खूप चांगलं होतं. त्यांनी केलं ते मला खूप चांगल्या पद्धतीने शिकायला भेटलं. दुसरं स्टेशन दुसऱ्या दिवशीचं सलील सर यांनी तर खूपच चांगलं शिकवण दिली. त्यांनी
आणि त्यांचं एक मला की स्वतःवर कसं प्रेम करायचं ते एक शिकायला भेटलं आणि ते मी उद्यापासून करणारच आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की आवाज करून बोलायचं, हे मी लक्षात ठेवेन आणि मी हे करेनच, नक्की करणार. आवाज केल्याशिवाय काही आपल्याला भेटणार नाही, म्हणून आवाज करायचा, वाघिणीसारखं जगायचं. हे मला खूप म्हणजे खूप चांगलं शिकायला भेटलं इथे येऊन. आणि मला आता वर्कशॉपमध्ये खूप म्हणजे खूप असं वाटतं ना की मी विसरू शकत नाही हा दिवस, असं मला वाटलं. आणि मी खूप एन्जॉय केला, खूप मस्ती केली आणि स्विमिंग पूलमध्ये पण खूप मजा मस्ती केली. पहिल्यांदाच मी स्विमिंग केलं आणि मला खूप चांगलं वाटलं इथे येऊन. आणि एवढेच बोलून मी माझे 2 शब्द थांबवते. माझं नाव अंकिता पवार, मी मसुरेला राहते. प्रथम मी मॅडमांना माझा खूप हे करते, नमस्कार बोला बिंदास बोला, बिंदास. मी प्रथम मॅडमांचे आभार मानते, कारण मॅडमांनी जे काल खूप आम्हाला मार्गदर्शन केलं, असं मार्गदर्शन कोणीच केलं नव्हतं आणि मी तर कधी ऐकलेलं पण नव्हतं. माझ्या फक्त एकच ते उदाहरण लागलं की आपण लेडीज असून आपण कधीच कुठे कधी मराठी मारली नव्हती. कुठच्या कार्यक्रमात आपण जात नाही, आपल्याला फक्त चूल आणि मूल हेच एवढंच माहीत होतं. पण मी जेव्हा ह्या कार्यक्रमाला आली तेव्हा मला समजलं आपण किती भरारी मारायला पाहिजे आणि किती काय करायला पाहिजे हे मी कार्यक्रमातून शिकलं. आणि मला ह्या कामात मी आली ना पहिल्या 4 वर्षापूर्वी मला हे या जॉबमध्ये या म्हणजे मार्केटिंग असं चिंबे मॅडमांनी मला सांगितलं 4 वर्षापूर्वी. आणि नंतर मला तांबे सर मिळाले, तर ते मला असंच विचारलं काय अगं उद्या माझा कार्यक्रम आहे, येशील काय आचऱ्याला? तर मी म्हटलं ठीक आहे, मी येते कार्यक्रमाला. आणि जेव्हा मी त्या कार्यक्रमात गेली आणि त्या कार्यक्रमात मी तो कार्यक्रम बघितला आणि त्या कार्यक्रमातून पण मी ज्ञान घेतलं, म्हणजे काय तिथे बोलत होते काय नाही हे मला तिथे जाऊन समजलं. नंतर मी प्रथमेश सरांना बोलली नाही मला मॅडमांशीच भेटायचं आहे, चिंबे मॅडमांनाच भेटायचं आहे मला, मी आता जाणार चिंबे मॅडमांशी, तिथे चला प्रथम सर. मग सर आणि मी तिथे गेलो आणि चिंबे मॅडमांना बोलले, मी म्हटलं चिंबे मॅडम आज ना मला ह्या तुमच्या ह्याच्यात यायचं आहे टीममध्ये, मी येणार, मला ह्या ह्याच्यात यायचंच आणि मला भरारी मारायची आहे. तर नंतर प्रथमेश सर बोलले ठीक आहे आपण मॅडमांशी तुमचं ओळख झाली, माझी ओळख होतीच मॅडमांशी. पण नंतर मला खूप असं वाटलं काय जायचं होतं जायचं. माझी आई मला ओरडते अगं काय करणार तू, काय हे करणार? नाही म्हटलं मी जाणारच आहे. मग मी आईला बोलली मी नाही रत्नागिरीला पण जाणार आहे असं बोलली. आणि सगळं डरबिन झालं आणि मी म्हटलं जाते आईला. आई म्हणून काय ग तुला काय हे करणार? मी म्हटलं नाही मला जायचंच आणि मला स्वतःच्या पायावरती उभं राहायचे आहे असं सांगून मी आईला निघाली. आणि काल तर मी इतकी मजा केलेली, कधीच मी एवढी एन्जॉय केलेली नव्हती. माझे मिस्टर ऑफ झाले तरी मी माझ्या टेन्शन होती, मी कधी अशी बाहेर पडले नव्हती. पण सरांमुळे मी आज इथपर्यंत आले आणि चिंबे मॅडमांनी मला साथ दिली, परत निधी मॅडमांनी पण मला साथ दिली, त्यांचे पण मी आभार मानते. आणि इथे येऊन खूप काही शिकली आहे. तसंच सगळ्या महिलांनी अशीच, माझी तर अशी इच्छा आहे की सर्व महिलांनी अशीच आकाशात भरारी मारून मॅडमांचं नाव रोशन करावं. आणि आम्ही असंच मी पण भरारी मारून मॅडमांचं नाव रोशन करेन, माझ्या फॅमिलीचं नाव करेन, परत माझ्या फॅमिलीत पण मी घेऊन सगळ्यांना येईन, हीच माझी इच्छा. एवढं. हॅलो, माझं नाव निशांत गोसावी, सुंदर गावठणवाडी. मला ते सांगून आणलं मिटिंगला चला, पहिले मला पुण्याला बोलवलेलं पण मला ते शक्य झालं नाही आणि अचानक सांगितलं रात्री, त्याच्यामुळे मला शक्य झालं नाही ते. पण मी ह्या मिटिंगला आलो, पण मला लय बरं वाटलं असं की ह्याच्यामध्ये जॉईन व्हायचं आणि मी होणार. थँक्यू. मी पहिलं हे माय लाईफस्टाईलचं मार्केटिंग
पाठीमागे. म्हणजे इतकं या मी सुद्धा पहिल्या सेशनमधून सांगितलं तसं मीही त्या फेजमधून गेले. म्हणजे इतकी लोक आपल्याला ते खाली पाडत होतात की आधी पहिलं आपली घरातूनच आधी पहिली निगेटिव्हिटी चालू होते की तुम्ही हे काय करणार आहात, तुम्ही कुठे एवढा मोठा जाऊन दिवा लावणार आहात, तुम्हाला काय कळतंय त्यातलं. इतका तुमची तयारी करतात की एक स्त्री काहीही करू शकते, तू तसं सांभाळू शकते, तसं बाकीच्या गोष्टीही ती सांभाळता ती पुढेही जाऊ शकते. पण मला बघा त्याचा खूप माझा मोठा अभिमान वाटतो की आपण काहीतरी करू शकतो, फक्त आपण त्याच्यातच अडकू नये. मी एवढं फक्त महिलांना सांगते की तुम्ही त्याच्यातच अडकू नका, पण कामं करत राहा आणि जास्तीत जास्त करून पुढे जात राहा की जेणेकरून आपल्याकडे असं बोट दाखवता कामा नये की तुम्ही काय केलं. हे प्रत्येक स्त्रीने करायला हवं की आपल्या नवऱ्यांना सुद्धा असं दाखवून द्यायला हवं की आम्हीही काहीतरी करू शकतो, आम्ही तुमच्यावरती अवलंबून नाही आहोत. आणि दुसरं सेशन झालंय आता सरांनी सांगितलं स्किल मार्केटिंग कसं करावं, थोडक्यात आराखडा वगैरे कसा असावा, आपण कोणतं प्रत्येक गोष्टीमध्ये कोणतं ध्येय असावं की आपण त्यामध्ये आपण पोचू शकतो. असं मला खूप छान वाटलं आणि खूपच मला भारी पण वाटतं की माझा बर्थडे माझा तो घरातल्यांनी एवढा साजरा केला नव्हता, तुम्ही आम्ही ते प्रत्यक्षात साजरा केलाय माझ्या टीम बरोबर. त्यामुळे मला खूप छान वाटलं. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मी माझ्या माय लाईफस्टाईलमधून जे मी माझं प्रॉफिट कमवलं होतं ते मी माझ्या आत्ता मुलीला मी आत्ता तिला 25,000चा मोबाईल जो दिला ते माझ्या मिस्टरांचे डोळे अक्षरशः बघण्यासारखे होते की काहीतरी करून दाखवलंय. आणि सध्या ते माझ्याकडे ते त्या सपोर्ट तरी त्यांचा नाहीये, त्यांना मी काम केलेलं सुद्धा आवडत नाहीये, पण मी माझ्या हिमतीवरती मी माझं करते. पहिल्यांदा यावर्षी 2026 मध्ये 2 आणि 3 वेळा झालं कोकणामध्ये आपल्या या पवित्र भूमी